ठाकरेंच्या अडचणी वाढल्या, अनिल देसाईंच्या पीए विरोधात ईडीकडून गुन्हा. रवींद्र वायकर, वैभव नाईक, अनिल परब, राजन साळवी यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचा आणखीन एक मोहरा तपास यंत्रणेच्या रडारवर आलेला आहे. खासदार अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे. बोभाटे तपास यंत्रणेच्या फेऱ्यात अडकल्यामुळे अनिल देसाई यांच्याही अडचणी वाढू शकतात. ईडीकडून आज अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिनेश बोभाटे यांच्यावर काही दिवसापूर्वी सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्या आधारावरच आता ईडीने बोभाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांवर एकापाठोपाठ एक तपास यंत्रणांचा फास अधिकच गडद होत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्यामुळे विरोधकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. 2,60,00,000 रुपयांची रक्कम बेहिशोबी कमावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. दिनेश बोभाटे यांच्या विरोधात 17 जानेवारीला मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला होता. आता ईडीकडूनही गुन्हा दाखल केला आहे. दिनेश बोभाटे 2013 ते 2023 दरम्यानच्या कालावधीत एका इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून काम करत होते. या दरम्यान त्यांनी संबंधित इन्शुरन्स कंपनीत काम करत असताना जवळपास 36% बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा आरोप केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.